नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चित्रपट व्याख्याती या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आरंभम या मूवीची स्टोरी एक्सप्लेन करणार आहोत. आरंभम म्हणजे बिगिनिंग ही साऊथची तेलुगू लँग्वेजची मूवी आहे. या स्टोरीमध्ये टोटल 8 एपिसोड्स आहेत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीलाच आपल्याला एक मुलगी जनरेटरला ऑन करण्याचा प्रयत्नात दिसते. दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला जेल दाखवल्या जातं. तिथे एक कैदी त्याचं मनोगत व्यक्त करत असतो. तो बोलतो की माहिती नाही आपल्याकडे आयुष्याचे किती दिवस आहेत. हे माहिती नसताना पण आपण आपले आयुष्य जगत असतो. आपली लाईफ आपल्याला कोणकोणत्या वळणावर घेऊन जाते. जसं माझ्या आयुष्यातील वळण मला जेलमध्ये घेऊन आलं. पण हे माझे जेलमधले शेवटचे काही क्षण आहेत. मी लवकरच इथून जाणार आहे. सेम टाईमला पोलीसची पण सगळी धावपळ सुरू असते. मे बी ते त्या कैद्याला कोर्टमध्ये सबमिट करणार किंवा फाशीची तयारी करत असणार. त्यासंबंधी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतात. परत सीन त्या कैद्यावर येतो. तो बोलतो की वेळ काय आहे, घड्याळात आहे ती वेळ की सूर्यास्त आणि सूर्योदय होतो ती वेळ. आणि जर यालाच वेळ बोलत असतील तर सूर्यास्तानंतर नेक्स्ट डे परत सूर्योदय होतोच. आणि अशाच प्रकारे जर आपण आपल्या पास्टमध्ये जाऊ शकलो तर कितीतरी गोष्टी आपण चेंज करू शकतो, आपल्या चुका नीट करू शकतो. जर असं असतं तर कधी जेलची गरजच पडली नसती. दुसरीकडे ती मुलगी एका व्यक्तीजवळ येऊन बोलते, बस काही वेळातच जनरेटर ऑन होईल. आणि तेव्हा ती व्यक्ती त्या मुलीला डायरी देतो आणि ती रीड करायला लागते. दुसरीकडे जेलमध्ये भूकंप व्हायला लागतो. वस्तू हलतात आणि जमीन हादरते. नेक्स्ट डे पोलिसांना माहिती पडतं की सेलमधला 299 नंबरचा कैदी पडून गेलेला आहे आणि म्हणूनच सगळीकडे शोधाशोध सुरू होते. पण तो कैदी कुठंच भेटत नाही. त्याच दरम्यान जेलमधला एक कैदी गणेशा नावाच्या कैदीजवळ येऊन पडून गेलेल्या कैदीविषयी सांगतो. तो बोलतो, माहिती नाही तो मिगिल कसा पडून गेलाय. दरवाजा तर बंद होता. आता त्याचा तपास घेण्यासाठी 2 लोकांना बोलवलेला आहे. आता काय मिगिलची खैर नाही. थोड्या वेळानंतर 2 डिटेक्टिव्ह तिथे येतात, चैतन्य आणि त्याचा असिस्टंट माधवा. ते दोघं जेलरला भेटून पडून गेलेल्या कैद्याविषयी विचारतात की मिगल किती दिवसापासून या जेलमध्ये आहे, त्याचं बिहेवियर कसं होतं, असे सगळे प्रश्न. जेलर सांगतो की तो इथे 2.5 वर्षापासून आहे आणि त्याचं बिहेवियर पण खूप चांगलं होतं. तो कोणाशी जास्त बोलत नव्हता, ना कोणाशी भांडण तंटण करत होता. तो फक्त आपल्या कामाशी काम ठेवत होता आणि स्वतःमध्येच मग्न राहत होता आणि नेहमी आपली डायरी लिहत होता. तरी इतक्या वर्षानंतर इतक्या कडक बंदोबस्तामध्ये पण मिगिल कसा पडून गेला, सर प्लीज तुम्ही याचा शोध लावा. मग केसची इन्व्हेस्टिगेशन कंटिन्यू करायला डिटेक्टिव्ह मिगिलच्या सेलजवळ जातात. तर सेलचा दरवाजा लॉक असतो. हे बघून चैतन्य आणि माधव पण शॉक होतात. मिगिलने ना लॉक तोडलंय ना भिंत तोडली आणि इतकी सिक्युरिटी असताना पण कसा काय पडून गेला. तेव्हाच एक हवालदार मिगिलची डायरी चैतन्याला देतो आणि यामध्ये म्हणजेच डायरीमध्ये लिहिलेलं असतं की गणेशा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि म्हणूनच मग चैतन्य आणि माधवा गणेशाला बोलवून मिगिलची स्टोरी सांगायला लावतात की मिगिल कोण आहे, कुठून आलाय आणि कोणत्या रिझनने इथे आलाय हे सगळं. तेव्हा गणेशा सांगतो की जेव्हा 2.5 वर्षाआधी पोलीस मिगिलला अरेस्ट करून आणत होते तेव्हा पोलिसांची जीप बंद पडली. तर मिगिलनेच ती दुरुस्त केली. म्हणजे त्याकडे तिकडून पळून जायचा चान्स होता पण तो पडून गेला नाही आणि आज काही चान्स नसताना पण पडून गेला. मिगिल नेहमीच त्याच्या दुनियेत असायचा, ना कोणाशी जास्त बोलायचा. एक दिवस एका कैद्याने मिगिलची डायरी त्याकडून हिसकावून घेतली तेव्हा मिगिलने त्या व्यक्तीला खूप मारलं. तेव्हा गणेशानेच त्याची डायरी त्याला परत केली. तेव्हापासून गणेशा आणि मिगिलची मैत्री होते. अशा प्रकारे मिगिलची स्टोरी दाखवल्या जाते. ॲक्च्युली लहान असताना मिगिल एक सायंटिस्टच्या घरी एक एंटिना चोरी करायला जातो. तिथं त्याची ओळख सायंटिस्ट सुब्रमण्यम राव यांच्यासोबत होते आणि मग मिगिल जास्त वेळ सायंटिस्टसोबतच घालू लागतो आणि सायंटिस्टला त्याच्या कामात मदत करू लागतो. आणि एक दिवस सुब्रमण्यम राव मिगलला सांगतात की ते एका एक्सपेरिमेंटवर काम करतायत. तो एक्सपेरिमेंट देजावूबद्दल असतो. सुब्रमण्यम राव बोलतात की आपलं लाईफ एक स्ट्रेट लाईनसारखं आहे, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत. जर त्या दोघांना जोडलं तर सर्कल बनतो
म्हणजेच कोणताही माणूस कुठूनही सुरुवात करेल तर तो गोलगोलच फिरत राहणार, सर्कलचा एंड होणार नाही. आणि या गोष्टीलाच टाईमशी कम्पेअर केलं घडून गेलेल्या गोष्टी परत परत घडत राहील आणि त्यालाच देजावू बोलतात. मिगिलची आई मिगिलला नेहमी बोलते की तू यंग आहेस, बाहेर कुठं मित्रमंडळीसोबत फिरायला का जात नाहीस, का नेहमी त्या म्हाताऱ्यासोबत लागलेला असतो. मिगिल फक्त झोपण्यासाठी घरी येतो आणि बाकी सर्व वेळ तो सायंटिस्ट बरोबर असतो. एक दिवस एक मुलगी सायंटिस्टच्या घरी येते आणि बोलते तिचं नाव बसंती आहे, ती हैदराबादहून आली आहे आणि तिचं शिक्षण MSc फिजिक्स झालं आहे. तिला तिच्या प्रोफेसर पाटीलने इंटर्नशिपसाठी राव यांच्याकडे पाठवलेलं आहे असं ती सांगते. तेव्हा राव खोटं बोलतात की अरे बेटा, मी तर काहीच इथे एक्सपेरिमेंट करत नाही, तुझा टाईम इकडे वेस्ट होईल, त्यापेक्षा मी माझ्या रेफरन्सने तुला दुसऱ्या प्रोफेसरकडे इंटर्नशिपसाठी पाठवून देईल. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे राव बोलतात की तू आजची रात्र इथेच राहा आणि उद्या सकाळी हैदराबादला परत जा. बासंती पण या गोष्टीला होकार भरते. तेवढ्यातच बाहेरून कोणतरी रावच्या घरावर दगडफेक करते. तेव्हा राव आणि मिगिलला वाटतं की हे काम पुनन्नाच्या माणसाचं असावं, कारण रावने त्याकडून काही पैसे उधार घेतलेले असतात आणि आतापर्यंत पण त्या पैशांची परतफेड केलेली नसते. तर दुसरीकडे आपल्याला पुनन्नाला दाखवलं जातं आणि एक माणूस पुनन्ना जवळ येऊन बोलतो की मिगिलने आपल्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे. तेव्हा पुनन्ना बोलतो अच्छा असं आहे, तर सध्यासाठी सगळ्या गोष्टी लपून ठेव आणि जर मिगिलने या गोष्टी कोणाला सांगितल्या तर मग आपण त्यावर ॲक्शन घेऊया. सीन शिफ्ट होऊन राव यावर येतो. ते आपल्याला त्यांच्या घरात कुठल्या तरी रूममध्ये इलेक्ट्रिकचं काहीतरी काम करताना दिसतात आणि ते मदतीसाठी मिगिलला पण बोलवतात. तेव्हा मिगिल बोलतो जर मी हे काम एकदा का सुरू केलं तर ते तासनतास चालेल, म्हणून मी आधी घरी जाऊन माझ्या आईला जेवण देऊन येतो, मग आल्यावर मी हे काम सुरू करेल. तेव्हा बासंती त्या रूममध्ये येऊन रावला विचारते सर मी काही मदत करू, तर तेव्हा लगेचच राव तिला बाहेर घेऊन येतात आणि तिला समजावतात की तिला इकडे नव्हतं यायला पाहिजे. या एक्सपेरिमेंटसाठी मी माझं पूर्ण लाईफ दिलं आहे. तेव्हा बासंती बोलते सर मी पण तुम्हाला हेल्प करेल या कामात आणि मला काही क्रेडिट पण नको. तेव्हा राव बोलतात गोष्ट क्रेडिटची नाही तर जीवाची आहे, यामध्ये जीव पण गमवावा लागू शकतो. तेव्हा बासंती बोलते मी जीव पण गमवायला रेडी आहे. तेव्हा राव तिला घराबाहेर काढून देतात आणि रागात तिला तिकडून निघून जायला सांगतात. तेव्हा बासंती बोलते की तिचं नाव बासंती नसून शारदा सुब्रमण्यम आहे आणि ती त्यांचीच मुलगी आहे. सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो. काही वर्षांपूर्वी राव स्वतःच्याच मुलावर एक्सपेरिमेंट करतो ज्यात त्याचा मृत्यू होतो. रावची पत्नी तिच्या मुलीला घेऊन रावला सोडून निघून जाते. तेव्हापासून रावने विचार पक्का केला की माझ्यामुळं कोणाला त्रास आणि नुकसान होऊ नये, म्हणून ते त्यांचं राहतं घर सोडून मिगिलच्या गावात शिफ्ट होतात. काही वर्षांनंतर शारदाची आई मरण पावते आणि शारदा एकटी पडते. आता सीन प्रेझेंटमध्ये येतो. तिथं शारदा तिच्या वडिलांना बोलते की मी इथे राहण्यासाठी आली नसून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे बघण्यासाठी आली आहे. तेव्हा रावला खूप दुःख होतं आणि मग ते त्यांच्या मुलीला खूपदा सॉरी बोलतात आणि तिला तिथे राहण्याची परमिशन देतात. थोड्या वेळानंतर मिगल घरी त्याच्या आईसाठी जेवण बनवायला येतो, कारण काही दिवसांपासून तिची तब्येत ठीक नसते. बट जेव्हा तो किचनमध्ये जातो तर बघतो की त्याच्या आईने स्वयंपाक ऑलरेडी रेडी केला आहे. मिगल त्याच्या आईला शारदाविषयी सांगतो. तेव्हा मिगिलची आई बोलते की कधीतरी तिला घरी घेऊन ये. मिगिल रावकडे परत येतो. तेव्हा राव मिगिलला सॉरी बोलतो की मी तुला माझ्या पर्सनल लाईफबद्दल काही एक सांगितलं नाही. मिगिल या सगळ्या गोष्टींना खूप लाईटली घेतो आणि बोलतो सर तुम्ही माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहात, तुम्ही मला वरदानसारखे भेटले आहात. मिगिल बोलतो आपण ज्या रस्त्यावर चालतो तिचा कुठे अंत नाही. जीवन म्हणजेच कुणाची तरी साथ देणं आणि ज्या लोकांसोबत आपण राहतो ते लोकच डिसाईड करतात की आपण लाईफमध्ये कुठं जाणार आणि आपण कसं लाईफ जगणार. जर तुम्ही माझ्या लाईफमध्ये नसता तर या लाईफला काहीच अर्थ नसता. मी छोटं मोठं काम करून माझं लाईफ जगलो असतो, असं बोलून मिगिल रावला दिलासा देत असतो. सीन प्रेझेंट डेमध्ये शिफ्ट होतो. तेव्हा माधव चैतन्यला बोलतो सर चला आपण मिगिलला पकडून आणूया, तो रावसोबतच असेल. तर आता या रावला शोधायचं कुठं. तेव्हा गणेशा त्या लोकांना बोलतो तुम्ही दोघांनी केस फाईल स्टडी नाही का केली, मिगिलने रावचा मर्डर केला म्हणून तर तो जेलमध्ये आहे. तेव्हा हे ऐकून दोघं पण शॉकमध्ये जातात आणि विचार करतात की मिगिल तर रावला आपला आयडल मानत होता, तर मग त्याने रावला का मारलं असेल. तेव्हा गणेशा सांगतो
एका रात्री भांडणाच्या दरम्यान रावचं घर जळालं आणि ही गोष्ट मिगिलने कोर्टमध्ये ॲडमिट केली. यानंतर सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि राव त्याच्या मुलीला त्याच्या एक्सपेरिमेंटबद्दल सांगत असतो की कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट याआधी पण आपल्यासोबत घडली असं वाटतं. एखाद्या ठिकाणी आपण याआधी पण आलोय असं वाटतं. काही लोक याला कोइन्सिडन्स तर काही लोक याला सिक्स सेन्स असं म्हणतात. बट अकॉर्डिंग टू मी इट्स देजावू. टाईम एका वाहत्या नदीसारखा आहे जो नेहमी पुढंच जात असतो, एखाद्या स्ट्रेट लाईनसारखं. जर आपण या नदीच्या मधोमध आणखी एक रस्ता बनवून तिला पहिल्या पॉईंटशी कनेक्ट केलं तर ती नदी गोल गोल फिरतच राहणार. सेम असंच जर आपण एखाद्या व्यक्तीच्या टाईमलाईनला मध्येच कट करून तिला पहिल्या पॉईंटला जोडलं तर तो व्यक्ती त्याच्या लाईफच्या त्या इन्सिडंट्समध्येच फिरत राहणार, जसं की इन्फिनिटी लूपसारखं. पण यामध्ये एक रिस्क आहे की जर तो पर्सन यामधून बाहेर नाही येऊ शकला तर तो तिथे स्टक होऊन नेहमीसाठी फसणार. याच दरम्यान त्या रूमची खिडकी पुन्हा पुन्हा उघडते आणि राव त्या खिडकीला बंद करत राहतो. त्यानंतर मिगिल शारदाला घेऊन त्याच्या घरी जातो त्याच्या आईशी शारदाला भेटवण्यासाठी. तिथं ते तिघं छान गप्पा मारतात. नेक्स्ट डे मिगिल त्याचं शर्ट आयरन करत असतो तेव्हा त्याची आई त्याला चिडवते की हे सगळं तू त्या नवीन मुलीसाठी करतोय ना, आणि आता तू इतकं सजून जातोयस तर फोटो स्टुडिओला जाऊन एखादा फोटो काढून ये, नाहीतर आपण जाऊया छान आपला फोटो काढूया. त्यानंतर मिगिल शारदाला भेटतो. शारदाला त्याचं पूर्ण गाव दाखवतो. ते दोघं एकमेकांची कंपनी छान एन्जॉय करतात. त्यानंतर शारदा मिगिलला दिलासा देते की उद्याचा एक्सपेरिमेंट नीट होईल. त्यावरून आपल्याला कळतं की राव आपला एक्सपेरिमेंट मिगिलवरच करणार असतो. रावने मशीन रेडी केलेली असते आणि तो पण मिगिलला दिलासा देतो की एक्सपेरिमेंट एकदम नीट जाईल. आणि त्यानंतर मिगिलच्या डोक्याला काही वायरे जोडून त्याला एका बॉक्समध्ये झोपवलं जातं. त्या बॉक्समध्ये पाणी पण असतं. राव ती मशीन ऑन करतो तेव्हा रूममधलं सगळं सामान खाली पडायला लागतं, जसं की भूकंप आल्यावर होतं अगदी तसंच. थोड्या वेळानंतर मिगिल एका विचित्र जागी पोहोचतो आणि मिगिलला काहीच कळत नसतं की ती जागा काय आहे. रावच्या मते तीच जागा एम्प्टी प्लेस आहे. सगळीकडे अंधारच अंधार असतो. मग नंतर मिगिल होशमध्ये येतो आणि त्यांनी जे काही एक्सपिरियन्स केलेलं ते रावला सांगायला लागतो. तेव्हा राव बोलतं कुठं ना कुठं काहीतरी गडबड झाली, त्याला आपल्याला लवकरच शोधून रेक्टिफाय करावं लागेल. तेवढ्यातच पुनन्ना रावच्या घराबाहेर येतो आणि त्याचे पैसे मागतो. तेव्हा राव बोलतो 1-2 दिवसात तो पुनन्नाला त्याचे पैसे देईल. मिगिल आणि पुनन्ना यामध्ये 36चा आकडा असतो. ते दोघं एकमेकांना बिलकुल पसंत करत नसतात. मिगिलच्या आईने पण पुनन्नाकडून काही पैसे घेतलेले असतात आणि मिगिल त्याचे पैसे थोडे थोडे चुकवत असतो. त्यानंतरच्या सीनमध्ये मिगिल आणि शारदा कॉफी प्यायला जातात. कॉफी पिल्यानंतर मिगिल बिल पे करतो तेव्हा शॉपकीपर त्याला आधीचं बॅलन्स मागतो. तेव्हा मिगिल बोलतो की मी कधी तुमच्याकडून काही उधारीवर घेतलंय. तेव्हा शारदा त्याचं उधार चुकून तिकडून मिगिलला घेऊन निघून जाते. मग मिगिल शारदाला घेऊन त्याच्या घरी जातो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यांचं अंत्यसंस्कार सुरू असतो. तेव्हाच पुनन्ना त्याची उधारी मागतो. बोलतो की तुझ्या आईकडे बघून मी आजपर्यंत पैसे मागितले नाही. आता तर तुझी आई पण नाही आहे. एकतर माझे पैसे चुकव किंवा तुझं घर माझ्या नावावर कर. तेव्हा राव पुनन्नाला बोलतो तुला समजत नाही का कुठं काय बोलायला पाहिजे. तेव्हा पुनन्ना रावला चूप करून बोलतो की हे आमच्या गावातला मॅटर आहे तर तुम्ही या मॅटरपासून दूर राहा. तेव्हा मिगिल पुनन्नावरच तुटून पडतो आणि त्या दोघांमध्ये खूप मारधाड होते. तेव्हा गावामधले लोक मध्ये पडून त्यांचं भांडण कसं बसं सोडवतात. मिगिल तर पैसे नाही चुकू शकत म्हणून त्याला त्याचं घर खाली करावं लागतं. तो त्याचं सगळं सामान घेऊन रावकडे जातो. तिथं राव त्याला दिलासा देतो. तेव्हा बोलतो सर माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे पण मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. तिच्या शेवटच्या क्षणात पण मी तिच्या जवळ नव्हतो. तेव्हा रावच्या घराबाहेर एक माणूस येऊन त्या दोघांना घराबाहेर बोलावतो आणि सांगतो की पुनन्नाच्या गवताला आग लागली आहे आणि यासाठी तो मिगिलला जबाबदार मानतोय. तेव्हा मिगिल बोलतो सर ही सगळी पुनन्नाची चाल आहे मला फसवण्याची. सकाळी मी त्यासोबत भांडण केलंय ना म्हणून त्याचा तो आता बदला घेतोय. त्यानंतर परत ते तिघं एक्सपेरिमेंट करायला लागतात आणि राव एक रिंग मिगिलला देतो आणि बोलतो की ही रिंग तू एक्सपेरिमेंट पूर्ण झाल्यावर काढून टाकायची. तेवढ्यातच रावच्या घराबाहेर पुनन्ना
त्याच्या माणसांसोबत आलेला असतो आणि रावला घराबाहेर बोलवत असतो. बट या सगळ्या गोष्टींना राव इग्नोर करून त्याचा एक्सपेरिमेंटला लागलेला असतो. सीन प्रेझेंट डेमध्ये शिफ्ट होतो. तिकडे माधव डायरी वाचत असतो. पुढे काही पेजेस ब्लँक असतात. तर गणेशा बोलतो की अरे सर, त्याच दिवशी तर मिगेलला अरेस्ट केली, म्हणून त्या दिवशी काय घडलं हे कोणालाच माहिती नाही. तुम्ही पुढच्या पानावरची एंट्री बघा. पुढे काही पेजेस नंतर स्टोरी पुन्हा कंटिन्यू होते. सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि फ्लॅशबॅकमध्ये पण आणखी मिगिलच्या पास्टमध्ये जातो. आणि मित्रांनो, इथे उघडतात मूवीचे सगळे रहस्य. म्हणजेच ज्या दिवशी शारदा रावच्या घरी पहिल्यांदा आलेली असते तेव्हा आपल्याला समजतं की रावच्या घराबाहेर दगडफेक करणारा पुनन्ना नसून मिगिलच असतो. हे सगळं बघून प्रेझेंटवाला मिगिल शॉक होतो की त्यांचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालाय. आणि तेव्हा त्याला त्याच्या आईची आठवण येते. तेव्हा त्याची आई जिवंत असते ना. मिगिल त्याच्या प्रेझेंट आईचा मुलगा नसतो. त्याला त्याच्या रिअल आईने मिगिलच्या आत्ताच्या आईला सोपवलेलं असतं आणि ती पण त्याचा आपला मुलगा म्हणून नीट सांभाळ करते. हे सगळं मिगिलला ऑलरेडी माहिती असतं. मिगिल त्याच्या आईसाठी जेवण बनवून तिला भरवतो. तुम्हाला आठवण असेल ना, जेव्हा पाचचा मिगिल घरी येऊन त्याच्या आईसाठी स्वयंपाक बनवायला जातो तर तो बघतो की जेवण ऑलरेडी रेडी आहे. तेव्हा त्याला वाटतं की ते जेवण त्याच्या आईनेच बनवलं आहे, पण ते जेवण प्रेझेंटवाल्या मिगिलनेच बनवलेलं असतं. मिगिल डिसाईड करतो की त्याच्या आईच्या ज्या पण छोट्या छोट्या विशेष आहेत त्या तो पूर्ण करणार. बट त्या अगोदरच तो रावला भेटणार. रावला भेटण्यासाठी तोंडाला बांधून जात असताना तो पुनन्नाच्या लोकांना गांजा बनवताना बघतो. तेव्हा पुनन्नाचा माणूस पण मिगिलला बघतो आणि या गोष्टीची खबर पुनन्नाला देतो. जे आपण आधीच्या सीनमध्ये एका माणसाला पुनन्नाला सांगताना बघतो की मिगिलने आपल्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे. हाच तो सीन असतो. दुसरीकडे मिगिलला तिकडून निघताना त्याचा फ्रेंड बघतो आणि त्याला लिफ्ट देतो. तेव्हा मग प्रेझेंटवाला मिगिल त्या कॉफी शॉपमध्ये जाऊन खातो पितो. तेव्हा दुकानदाराला बोलतो, दादा माझ्याकडे आत्ता तर पैसे नाही आहेत. तर तेव्हा दुकानदार बोलतो, ठीक आहे, काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम पैसे देशील. म्हणून मग जेव्हा पास्टवाला मिगिल शारदाला घेऊन शॉपमध्ये जातो तेव्हा शॉपकीपर आधीचा बॅलन्स मागतो. सीन शिफ्ट होऊन राववर येतो. तेव्हा राव शारदा आणि मिगिलला एक्सपेरिमेंटबद्दल सांगत असतो. तेव्हा रूमची खिडकी पुन्हा पुन्हा ओपन होत असते ना, ती प्रेझेंटचा मिगिलच ते कन्व्हर्सेशन ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा ओपन करत असतो. त्यानंतर आठवत असेलच ना मित्रांनो, मिगिल शारदाला घेऊन त्याच्या घरी जातो. तेव्हा दुसरा मिगिल रावला येऊन भेटतो आणि अंगठी दाखवून बोलतो की सर, आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला आहे. तेव्हा राव खूप खुश होतो आणि त्याच्या मुलाची आठवण करत असतो. तेव्हा तो मिगिलला बोलतो, माझं हे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. या एक्सपेरिमेंटला सक्सेसफुल करण्यात माझ्या लाईफचे 20 वर्ष खर्च झालीत. मिगिल रावला बोलतो, सर माझी आई मरणार आहे. तेव्हा राव बोलतो, जे व्हायचं ते होऊनच राहील, त्याला कोणीच टाळू शकत नाही. हा तुझ्याकडे दुसरा चान्स आहे, तो तू तुझ्या आईसोबत नीट घालव. म्हणून मग मिगिल त्याच्या आईच्या सगळ्या छोट्या छोट्या विशेष पूर्ण करतो, जसं की शॉपिंगला जाणं, मूवी, लंच, फोटोशूट आणि नंतर मंदिरात घेऊन जातो आणि त्याच्या आईला घरापाशी सोडतो. घरी जाऊन त्याची आई झोपेतच मरण पावते. त्याच रात्री पुनन्ना डिसाईड करतो की गांजाचं सगळं सामान मिगिलच्या घरात ठेवून द्यायचं. हे सगळं प्रेझेंटचा मिगिल ऐकतो आणि म्हणून प्रेझेंटचा मिगिल पुनन्नाच्या शेतात आग लावतो. पुनन्नाला मिगिलवरच डाऊट असतो आणि फायनली तो मिगिलला पकडून त्याला खूप मारतो. दुसरीकडे राव, शारदा आणि मिगिल हे एक्सपेरिमेंटची तयारी करत असतात. तेव्हा तिथे पुनन्ना आणि त्याची माणसं येतात आणि रावला घराबाहेर बोलवतात. पण तोपर्यंत तर एक्सपेरिमेंट सुरू झालेला असतो, म्हणून राव घराबाहेर येत नाही. रागात असलेला पुनन्ना राव सरचं घर जाळतो आणि घराला जळताना बघून राव त्याच्या मुलीला वाचवतो आणि मिगिलचं संरक्षण करतो. सोबतच काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स घराबाहेर फेकतो. तेव्हाच प्रेझेंटवाला मिगिल पुनन्नावर हमला करतो आणि राव सरांना वाचवायला आत जातो. बट तेव्हापर्यंत त्यांनी दम तोडलेला असतो. मेन पॉवर स्विच ऑफ केल्यामुळे बॉक्समधला मिगिल पण होशमध्ये येतो आणि जळणारं घर बघून शॉकमध्ये जातो. तेवढ्यातच पोलीस तिथे येऊन मिगिलला अरेस्ट करतात. प्रेझेंट डेमध्ये सीन शिफ्ट होतो. तेव्हा चैतन्य आणि माधव शॉक होतात की हे सगळं कसं काय पॉसिबल असू शकतं. हा विचार करून परत सीन शिफ्ट होऊन पास्टमध्ये जातो
जिथं शारदाजवळ प्रेझेंटवाला मिगेल येऊन तिला सांगतो की त्यांचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला आहे, पण एक्सपेरिमेंट मध्येच थांबल्यामुळे प्रेझेंटवाला मिगेल पास्टमध्ये स्टक झाला आहे. म्हणून परत शारदा आणि मिगेल ती मशीन बनवायला लागतात. एक दिवस शारदा मिगेलची डायरी पास्टवाल्या मिगेलला सोपवते आणि त्यांचा प्लॅन सांगते. तेव्हा दोन्ही मिगेल वॉशरूममध्ये जाऊन शर्ट एक्सचेंज करतात. म्हणजेच प्लॅन हा असतो की प्रेझेंटवाला मिगेल जेलमध्ये जाईल आणि पास्टवाला मिगेल शारदासोबत राहून एक्सपेरिमेंट पूर्ण करेल. ज्या दिवशी घर जळतं ना, त्या दिवशी राव काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स घराबाहेर फेकतो. ती डॉक्युमेंट शारदा कलेक्ट करते, ज्याच्या साहाय्याने ते त्यांचा एक्सपेरिमेंट पूर्ण करतात. तो एक्सपेरिमेंट पूर्ण करायला त्यांना 2.5 वर्ष लागतात. एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो म्हणून मिगेल जेलमधून गायब होतो. म्हणजेच तो त्याच्या टाईमलाईनमध्ये परत जाऊन प्रेझेंटमध्ये येतो. डिटेक्टिव्ह या सगळ्या गोष्टी आधीच गेस करतो आणि समजतो. तो बोलतो, माधव, या गोष्टी आपल्याला तर कळाल्या आहे, पण जेव्हा या गोष्टी आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू तर कोणीच आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. हे बोलून ते दोघं तिकडून निघून जातात आणि मूवीचा द एंड होतो. मित्रांनो, मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतायत ते सुद्धा कमेंट करा. आणि अशाच एक्सायटिंग मूवीज सिरीजच्या एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.